माऊलींच्या पालखीचं मंदिरात जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी मंदिरात पादुकांचं स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात आलं। काव्या चौधरी या 3 वर्षीय बाल वारकरीनं आपल्या आवाजात गवळण गायले। चिमुकलीच्या या गायनानं वारकरी भक्त मंत्रमुग्ध झाले। चिमुकलीचे सुमधुर सूर वारीमध्ये घुमू लागले। पिंपरीमध्ये अचानक आलेल्या पावसानं वारीतील भाविकांची तारंबळ उडाली। माऊलींच्या पालखीच्या दर्शनाचे लहान बालकांनाही वेध लागले। छोटी मुलं वडिलांच्या खांद्यावर बसून पालखीची वाट पाहत छत्री धरून बसल्याचं पाहायला मिळालं। थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पालखीची आरती झाल्यानंतर पालखी रथ पुण्याकडे मार्गस्थ झालाय। पालखीचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। विठूचा गजर करत विठुरायाच्या जयघोषात वारकरी पंढरपूरकडे मजल दरमजल करत रवाना झालेत। यावेळी वारी दरम्यान पावसानंही हजेरी लावली आहे। यावेळी ऊन पावसाची तमा न बाळगता वारकऱ्यांची पावलं विठूच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाली आहेत। संत तुकाराम महाराज आणि माऊलींची दोन्ही पालखी आज पुण्यामध्ये मुक्कामी आहेत। त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत। प्रमुख 20 रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत, तर वाहतूक पोलिसांचे 65 अधिकारी आणि 1350 कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तैनात करण्यात आलेत। संत गजानन महाराज यांची पालखी परळी शहरात दाखल झाली। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरानं परिसर दुमदुमून निघाला। परळी शहरात पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। परळी शहरातील प्रमुख मार्गावरून ही पालखी संत जगमित्र नागा मंदिरात दाखल झाली आणि याच ठिकाणी आता या पालखीचा आजचा मुक्काम राहणार आहे। तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीनं टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान केलं। यावेळी माऊलींच्या गजरानं नेवासा नगरी दुमदुमली। या दिंडीतील पहिला रिंगण सोहळा नेवासा बस स्थानक परिसरात पार पडला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये 2 ज्येष्ठ वारकऱ्यांनी माऊलींबाबत भक्तिभाव व्यक्त केलाय। वळवाच्या पावसानं शेतात नुकसान झालं, हातात काहीच शिल्लक नाही, पण दोघांच्याही डोळ्यात वेदना होत्या, पण ओठांवर केवळ पांडुरंग होता। स्वच्छता आणि शांतता जिथे तिथे देवाचं घर असतं असा संदेश देत वारीमध्ये भाविकांकडून रस्ते स्वच्छता केली जाते। वारीमध्ये सहभागी होत असलेले भाविक स्वच्छता मोहिमेत देखील सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या लाखो भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाचे वेध लागले असून विठू माऊलीच्या दर्शनासाठी लासलगाव येथून 20 तर नांदगाव इथून 6 कॉलेज विद्यार्थी सायकलवर पंढरपूरला निघालेले आहेत। लासलगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आरती केल्यानंतर या भाविकांनी सायकल वारीला सुरुवात केली असून 355 किलोमीटर प्रवास करत हे भाविक पंढरपूरला पोहोचणार आहेत। नाशिकमधून पंढरपूरच्या दिशेने गेले 13 वर्ष सायकलवारी निघते। वारकरी मनात भक्ती, ओठांवर भजनं आणि हृदयात पांडुरंगाची ओढ घेऊन निघालेले आहेत। विविध क्षेत्रातील सायकलिस्ट या वारीमध्ये सहभागी झाले। संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखीचं प्रस्थान झालं असून परंपरेप्रमाणे पहिला मुक्काम माऊलींच्या आजोळघर म्हणजेच गांधीवाड्यात असतो। यावेळी सर्व आळंदीकर म्हणजेच केवळ गावकरी समाधी मंदिर ते गांधीवाड्यापर्यंत पालखी सेवा दिली जाते। यावेळी परंपरेप्रमाणे आरती देखील करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील कंधार येथून संत साधू महाराज देवस्थानची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। साधू महाराजांनीच निजामाच्या काळात भागवत धर्माची जनजागृती करत आषाढी निमित्त कंधार पंढरपूर पायीवारीची परंपरा सुरू केली। आता साधू महाराजांचे 8वे वंशज एकनाथ महाराज साधू यांच्याकडून वारी सुरू आहे। नाशिकच्या गंगापूर धरणात गेल्या 2 दिवसात पडलेल्या पावसानं पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। गंगापूर धरणाचा पाणीसाठा 65% वर गेल्यानं नाशिककरांचा पुढील 1 वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। पायथा विद्युत गृहातून 1600 क्युसेक तर सेवा दरवाजातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शिर्डीच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय। पावसानं मुळा नदी जून महिन्यातच दुथडी भरून वाहू लागली आहे। मुळा नदीवर असलेले आंबीत आणि पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झाले। नाशिकमधील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहते। अचानक पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलाय। यावेळी धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली आहे। वसई नायगाव येथील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे ट्रान्सफॉर्मर पडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। त्यामुळे वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय।
रत्नागिरीतील खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर येऊन खेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरही ओसरलाय। यावेळी तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी बाजारपेठेत जाऊन पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी देखील चर्चा केली। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील पुराचं पाणी ओसरल्यानंतर जागोजागी महाकाय मगरीचं दर्शन होतंय। भल्या पहाटे मानवी वस्तीमध्ये 8 फुटांची महाकाय मगर शिरल्यानं नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। यावेळी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडलं। पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसानं भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दौंड शहरातील दशक्रिया विधी घाट आणि महादेव मंदिर पाण्याखाली गेलंय। रायगड जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली असून अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, सावित्री नद्यांची पाणी पातळी आटोक्यात आलेली आहे। नागोठणे आणि रोहामधील पूर परिस्थिती आटोक्यात आली असून नागोठणे शहरातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या कृष्णा नदीच्या ओटीभरणीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कृष्णामाई कुपू नको अशी विनवणी करत महिलांनी कृष्णामाईची ओटी भरत पूजा केली। शहरातील बुरुड समाजाच्या वतीनं दरवर्षी पावसाळा सुरू होताच नदीची ओटी भरण्याचा सोहळा केला जातो। जगबुडीच्या पुरानंतर खेड शहरात कचरा आणि गाळ पाहायला मिळतोय। पूर ओसरल्यानंतर गाळ आणि कचरा काढण्यासाठी व्यापाऱ्यांची कसरत झाली आहे। तर खेड शहर पूरमुक्त कधी होणार असा संतप्त सवालही व्यापाऱ्यांनी विचारलाय। शेकडो दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं फर्निचरसह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नाशिक शहरासह मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 1000 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसानं गंगापूर धरण जवळपास 50% भरलेलं आहे। खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यानंतर 15000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। मुळा मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पाणी रस्त्यावर आल्यानं भिडे पूल परिसरातील रस्ते हे पाण्याखाली गेले। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तुफान पावसानं हजेरी लावल्यानं धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पायथा विद्युत गृहाचं एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक वेगानं विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसाचा शेवंतीच्या पिकाला फटका बसलाय। शेवंतीची मुळकूज होऊन शेवंती खराब झाली आहे, तर फुलांमध्ये पाणी साचल्यानं बाजारभाव देखील मिळत नाही आणि त्यामुळे शेवंती उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरातील निसर्ग पर्यटकांना खुणवू लागलाय। घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत असल्यानं अनेक धबधबे हे ओसंडून वाहू लागले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। समाधानकारक पाऊस पडल्यानं बळीराजा सुखावलाय। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचाच येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कुडाळ तालुक्याच्या नारूर गावातील सरनोबत वाडीकडे जाणारा रस्ता अतिवृष्टीमध्ये वाहून गेला। यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे जाणारा मार्ग बंद झालाय। मात्र पर्यायी मार्ग नसल्यानं जीव मुठीत घेऊन विद्यार्थी आणि नागरिकांना यात रस्त्यावरून ये-जा करावी लागते। रत्नागिरीच्या दापोलीतील 5 पंढरी गावाला दरडीचा धोका, 125 कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेत। भीतीच्या छायेखाली जीवन जगण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे। वाशिम बस स्थानक परिसरातील जुनं झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळलं। माहिती मिळताच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा जेसीबीच्या सहाय्यानं झाड हटवून मार्ग मोकळा केला। यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जलधारा धबधबा ओसंडून वाहतोय। उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारा धबधबा, दाट धुकं यामुळे हिरवागार निसर्ग चांगलाच बहरलाय। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता ओसरल्याचं चित्र आहे। काल संध्याकाळपासून या परिसरात पाऊस नसल्यानं पाण्याचा प्रवाह आता कमी झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतीला फटका बसलाय। वादळी पावसानं 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिकं आणि फळबागांचं नुकसान झालंय। जवळपास 1,500 शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। पुण्याच्या खडकवासला धरण साखळीमध्ये एका दिवसात 1.5 टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये 9.8 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 22,345 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत पडल्याचं पाहायला मिळतंय। 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला कृषी खात्यानं दिलाय। तर काही दिवस पेरणी झाली नाही तरी नुकसान होणार नाही। खरीप पेरणीसाठी अद्यापही संधी शिल्लक आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। साताऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। पवना इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। चिंचवड गावातील मोरिया गोसावी समाधी मंदिरात देखील पवनेचं पाणी शिरलंय।
बुलढाण्यात 12 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या 63 वर्षीय नराधमाला महिलांनी चोप दिला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून नराधमाला अटक करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. बोगस खतांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. चलनी नोटांचा हार घेऊन क्रांतिकारी संघटनेनं कार्यकर्ते कृषी विभागात धडकले. मालवण कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचा एक नवजात अर्भक सापडून आल्यानं खळबळ माजली आहे. पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्यानंतर अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. बीडच्या मसाजोगचे स्वर्गीय माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलासह पुतण्याचा सांगलीच्या रेठरे धरणमधील सैनिक शाळेमध्ये प्रवेश करण्यात आला. दोन्ही मुलांचा प्रवेश एसके इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये मोठ्या जल्लोषात करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं पाचाड इथे राजमाता जिजाऊंची तिथीनुसार पुण्यतिथी पार पडली आहे. यावेळी समाधीस्थळी विधिवत पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाला भरत गोगावले देखील उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी युद्धपातळीवर रस्त्याची कामं करण्याचा दावा करणाऱ्या ठाणे पालिकेचा दावा फोल ठरलाय. ठाणे मुंबईच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं वेशीवर अपघाताची शक्यता वर्तवण्यात येते. वेळीच खड्डे न बजवल्यास खड्ड्यामध्ये उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय. सेलू शहरात गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेला जनावरांचा बाजार काही वर्षांपासून बंद करण्यात आलाय. मात्र ही बाजारपेठ बंद झाल्यानं अनेक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळे जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात अजूनही भीषण पाणी टंचाई आहे. पावसाळा सुरू झाला असताना देखील मोठ्या गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पुण्यातील काही भागात अशुद्ध पाणी पुरवठा होतोय. विहिरीत ड्रेनेजचं पाणी गेल्यानं धायरी परिसरात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्यानं धायरीकरांना पाणी उकळून पिण्याचं आवाहन करण्यात आलंय. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जळगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. भुसावळ रेल्वे विभागानं जळगाव स्थानकासाठी तयार केलेला सुधारित बांधकाम आराखडा अंतिम मंजुरीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठवण्यात आलाय. अखेर 6 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गोंदिया जिल्ह्यातील 45,000 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा झालेला आहे. पांजरा येथील इंदिराबाई हरिचंद लिल्हारे या जिल्ह्यातील बोनसच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या. अकोल्यामध्ये मोकाट जनावरांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. रस्त्यावर कुठेही मोकाट जनावरं फिरत असल्यानं वाहनचालक त्रस्त झालेले आहेत. मात्र आता या जनावरांनी थेट अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात देखील प्रवेश केला. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.